हरिः ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्रिक्तेन भुञ्जिताः मा गृधः कश्च सिद्धनम् आगिलागो तया सुखा जेनी हरी नये मुखा। भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त सोमवंशी नगर आर्वी बरोबर आहे यांच्या सर्वांच्या अत्यंत परिश्रमातून चालत असलेला हा भव्य दिव्य असा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीराम कथा महायज्ञ आणि या यज्ञातील आज प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। तसं या दरबारामध्ये 2017ला एकदा सेवा झाली। पंच कमिटीला कल्पना आहे माहित नाही, पण ग्रॅम सर बसून कीर्तन केलं मी MIT ला होतो त्या काळात आणि 2017ला आपल्याच दरबारात मला वाटते मधी कीर्तन झालं ते पण मंदिरामध्ये। आणि पुन्हा आता आपल्या सगळ्याच ठिकाणी कार्यक्रम होतात, जेवढी सप्ताह आहेत आपली प्रत्येक सप्ताहामध्येच, पण तरी सुद्धा आज प्रथम दिवसाची सेवा करण्याचा योग आणि तशी लोडिंग गाडी चालू आहे। हा महिना म्हणजे जसं शेतकऱ्याचा सोयाबीन काढायचा काळ आहे। डोंगरे सर 500 रुपयाने तरी मजूर मिळतोय का सोयाबीन काढायच्या टायमाला? माणसं म्हणतीत गुत्ती घेतलेली काय घेतलेली अगोदरच गुत्त घेतलेलं आहे। आता तुम्ही 500 9 1000 दिले तरी मिळणं अवघड आहे, म्हणूनच आपल्या सुद्धा सप्ताहामध्ये मिळाली नाही। पण सुंदर असा सेवेचा योग, सेवेकरता निवडलेला अभंग तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा तुकोबाराय अभंगाद्वारे जर भौतिक सुखामुळं भगवंताचं नाम आपल्या मुखात येत नसेल तर अशा भौतिक सुखाला तुकोबाराय म्हणतात आग लागावी विठ्ठल। जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा एकच आहे, परिस्थिती कशीही असो मनुष्य सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आयुष्यामध्ये। भलेही तो AC रूम मध्ये AC हॉल मध्ये राहणारा असो की रस्त्यावर भिक्षाटन करणारा व्यक्ती असो, त्याच्याही जीवनामध्ये अपेक्षा एकच आहे। AC मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला अपेक्षा एकच आहे की अन्न सोन्याच्या ताटात खाऊ द्या, सुखानं झोप लागावी। काय लागावी? सुखानं झोप लागावी। आणि रस्त्यावरच्या व्यक्तीला एकच अपेक्षा आहे, पोटभर अन्न खाल्लं की सुखानं झोप लागते विठ्ठल। नाहीतर बऱ्याच माणसं आली 2-2 गोळ्या झोपीच्या 2 आणि सकाळी उठायच्या 2 तरी झोप लागत नाही, चांदण्या मोजतीत पौर्णिमेच्या। खातेवरती पडतात
झोप लागते, चिंता झोपू देत नाही बाबा. असल्या वयात महाराज असला किंगरी आवाज आहे, काळजाचा ठोका चुकायचा आवाज आहे. लपक हो लोणचं कसलंही असू द्या, मुरलेले लोणच्याची चौकशी असते. तसं आमच्या सगळ्यापैकी आता हे म्हातारं मुरलेलं आहे. चव वेगळीच आहे. भौतिक सुखामध्ये जीवन जगतो मनुष्य. जे मिळालंय ना दादांनो, त्याचा उपभोग जीवानं घेतला पाहिजे. आणि जे आपलं मिळालंच नाही, किंबहुना आपल्याला मिळालंच नाही, आणि जे मुळात आपलं नाही, त्या सुखाची अपेक्षा जीवानं धरून जगण्यापेक्षा जे सुख आपल्या वर्तमान काळात मनुष्य भोगतोय ना, तेच सुख आपलंय महाराज. नाहीतर पुढची अपेक्षा ठेवून जगणारी माणसं सुखी असतीलच, गॅरंटी शाश्वती कमी आहे. पण जे मिळालंय ना, त्याच्यात सुख मानलं पाहिजे महाराज. पेटी मास्तर एक जणांना घर बांधकाम काढायला. आता बांधकाम काढल्यानंतर पाहुणे रावळे भाऊ की संबंधातले माणसं गोड बोलतील असं वाटतंय? नाही नाही, घर बांधल्याबरोबर महाराज जी बोलतेत का ते सुद्धा बोलायचे बंद होतेत. का? थोडाफार दाम, काही अपेक्षा, कशामुळं? मागल ना काही बोलणं चालणं सोडून दिलं महाराज, आणि त्यानं बांधकाम काढलं. पण देव पाठीमाग असल्यावर काय अडचण येते माणसं म्हणतात ना. थोडासा कमीच झालाय माझं घसा अगोदरच थोडा बाकीच्या कुठल्या तरी माईक मुळे शिट्टी मारित असत. विडाला पाहुणी रावणी बोलायचं बंद झाली, उदास झाला. देवा आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा माझं. बांधकाम चालू केलं महाराज. आता पूर्वी हातानं पाया खांदल्या जायचा, आता काही पाया कॉलम घ्यायचे म्हणल्यावर हातानं आहे का कष्ट. फोन लावला नाक्यावर आणि लगेच जेसीबी पोकलीन बोलवून घेतली आणि चालू केला पाया उकरायला. पण भाग्यवान बाबा ठरला तो. पाया उकरायला चालू केल्याबरोबर 1 नाही 2 नाही 5 नाही 7 नाही 9 नाही 10 किलोची सोन्याची मूर्ती सापडली. किती किलोची? 10 किलोची. जी पाहुणे रावळे बोलायचं बंद केलं का? माकुडे साहेब प्रत्येक पाहुणा रावळा येऊ राम राम घालायला. जी पाहुणे रावळे लांबून रस्ता बदलून चलत होती, ती पाहुणे रावळे दारात येऊन म्हणू लागली, काही खडी वाळू इटा आमच्या परिचयाची, की लागलं तर सांगा. जी पाहुण्यांनी अगोदर बोलणं बंद केलं, ती पाहुणे रावळे पुन्हा हिताच्या गोष्टी करू लागले. का? ही बातमी कळाली ना, 10 किलो सोन्याची मूर्ती सापडली. म्हणतात ना महाराज, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे धन आहे ना महाराज, माणसं मूर्ख जरी असला का तरी शहाणे म्हणण्याची पद्धत आहे व्यवहारामध्ये. कुणाला? ज्याच्याकडे काय आहे? धन आहे, पैसा आहे. अहो त्याच्या पुढे जाऊन सांगू का, कमविणारा मालक असला तर पत्नी सुद्धा गोड बोलती माणूस. नाहीतर ती कोरोनाचा काळ तुम्हाला सांगायचं कामच नाही मला. स्त्रिया पुत्र बंधुजन सर्व मानी सर्व मानी देवाजन
पाहुणेरावळी गावातली सगळी आनंदात होती. काय सापडलंय? मूर्ती सापडली 10 किलो सोन्याची. पण ज्याला सापडली होती का तो त्या मूर्तीकडे बघू बघू रडत होता बाबा. तो त्या मूर्तीकडे पाहू पाहू रडायचा. पाहुणेरावळी गावातली माणसं म्हणली नकली का ओरिजिनल तपास म्हणले. अगोदर नक्की म्हणले यानं काहीतरी घोटाळा केलाय म्हणले, म्हणून रडायलाय म्हणले. पंच कमिटी तयार झाली आणि त्याला भेटायला गेली. त्याच्यात एक सोनार होता. इथं आहे का कोणी? त्याच्यात एक पंच कमिटीमध्ये सोनार होता. तो म्हणला घाबरायची गरज नाही. किती कॅरेट सोनं आहे? 24 कॅरेट ओरिजिनल सोनं आहे. गॅरंटी दागिल नाही. दागिल सोन्याची किंमत सोनाराच्या मनावर आहे. पण 24 कॅरेट सोनं आहे. 1% सुद्धा दागिल नाही. 10 किलो सोनं आहे. त्याच्याकडे बघून म्हणतात का रे बाबा एवढी सोन्याची मूर्ती सापडली, रडण्याचं कारण काय आहे? त्यानं मूर्ती अशी पुढे केली. महाराज मूर्ती पुढे केल्याबरोबर त्याच्यावर 10 क्रमांक लिहिलेला होता. गिराम सर किती? 10 क्रमांक. ते म्हणले बरोबर आहे ना, 10 किलोची सोन्याची मूर्ती या. तो म्हणला त्याच्यामुळं मी रडाना गेलो. याच्या अगोदरच्या 9 मूर्त्या सोमोशीनगर मध्ये कुणाला सापडल्या असत्या म्हणून मी रडायलो. म्हणजे आपल्याला जे सुख मिळालंय त्या सुखाचा उपभोग न घेता, अरे जे सुख आपल्या नशिबीच नाही, जे सुख आपल्या भाग्यातच नाही, जे सुख आपल्या मस्तका कपाळामध्ये लिहिलेलंच नाही, त्या सुखाची अपेक्षा करून जगण्यापेक्षा माणसानं जे मिळालेले सुख आहे ना त्या सुखामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न जीवानं केला पाहिजे. महाराज मग खरं सुख कुठं आहे? देहादी इंद्रियाचं जे सुख आहे ना बाबांनो, हे क्षणिक सुख आहे. इंद्रियादिकाचं सुख जे आहे ना ते क्षणिक सुख आहे. मोबाईल माणूस पाहू द्या, किती वेळ बघतो, चार्जिंग संपतो. काही पाहू द्या, किती वेळ, 1 तास 2 तास 4 तास. पुन्हा म्हणतो आता बघून बघून डोळे दुखायलेत, कंटाळा आला, थोडा आता बागेत फेरफटका मारून यावं वाटायले. पुन्हा मोबाईलला सुद्धा माणूस हात लावित नाही. महाराज जेवण किती खाऊन खाऊन खाणार माणूस. महाराज खाण्याला काही लिमिट आहे ना. बरेच माणसं खाण्याच्या लालशीचे असतात. तुमची बुंदी होती, पण एका ठिकाणी जिलबीचा कार्यक्रम होता. माणूस पंगत म्हणलं की 5-5 किलोमीटरवर जायचं. कशासाठी? फक्त कळालं कशासाठी? जेवणासाठी. माहित झालं की आमंत्रण असो अथवा नसो, बरेच माणसं लग्न कुणाचं बी असो जेवायला हजर होतात. तिकडलेली वाटतंय तिकडला असेल आणि इकडलेली वाटतंय तिकडला असेल. एक माणूस खाऊन खाऊन असलं वजन वाढलं होतं महाराज, 200 किलो वजन. किती किती वजन? 200 केजी. काटेवर उभा राहिला काटा लॉक होऊन जायचा. लॉकच काटा. दुसऱ्या मजलीवर राहायला गेला आणि योगा योगानं माझं कीर्तन झालं. काही करा, महाराजांना माझ्यापर्यंत बोलवा. म्हणलं एवढा मोठा व्यक्ती बोलवायला आहे, जाऊ भेटायला. गेल्याबरोबर महाराज खाली वाकला. महाराज त्याला खाली म्हणला, महाराज तुम्ही क्वाटवर या, तुमच्या पायाला मला हात लावू द्या. म्हणजे पोट एवढं त्याचं. जर त्याला व्हॉट्सअप फेसबुक चालवायचं असलं का, त्याला हातात मोबाईल दिसत नव्हता डोंगरी सर, त्याला इथंच ठेवायचा आणि इथं असं करायचं. असली तब्येत आणि असलं वजन जोरदार. आता हसायचं सांगायला तर हसणार नसता काय करणार मावले. एवढं वजन वाढलेलं. महाराज सगळी दवाखानी पाहिली पण वजन कमी होत. बहुतेक माणसं व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये वजन वाढवायले का कमी करायले?
हा बघा त्या का लेकरू हुशार आहे कडे यायचंय म्हणलंय संस्थेत म्हणजे हुशारच आहे. वजन व्यवहारामध्ये माणसाला प्रत्येकाला वाटतंय आपल्या घरात आपलं काय असावं, वजन असावं. घरात पाऊल टाकल्या टाकल्या पत्नीनं लेकरा बाळांनी शांत बसावं. प्रत्येकाला आपलं काय असं वाटतंय, वजन. गल्लीत वजन, गावात वजन, तालुक्यात वजन, जिल्ह्यात वजन वाढवायला माणसं कमी करायला नाहीत. पण तो म्हणला महाराज माझं वजन कमी करायचंय. काय अडचण नाही म्हणलं. नंबर 1 हॉस्पिटल आहे म्हणलं हरिद्वारला. तिथं आयुर्वेदिक जर तू उपचार केलास तर तुझी तब्येत चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. गेला हरिद्वारला खर्च करून, कारण तो कुठल्या सीटावर बसत नव्हता. त्याला स्पेशल अँब्युलन्स गाडी करून घेऊन जावं लागलं तिकडं. 200 किलो वजन म्हणल्यावर तिथे गेला. डॉक्टरने विचारलं वजन कमी करायचंय? हो 100% वजन कमी करायचं. तुमचा आहार किती? त्यावेळेस त्यानं सांगितलं जास्त नाही, सकाळी उठल्याबरोबर 20 भाकरी खातोय. किती भाकरी? 20 भाकरी, 10 प्लेट भात आणि 5 प्लेट भाजी. बंद करा बंद करा. ऐका डॉक्टर म्हणतो काय करू? अहो एक काम करा, जिथं तुम्ही 20 भाकरी खाताय तिथं 10 भाकरी खा. जिथं 10 प्लेट भात खाताय तिथं 5 प्लेट भात खा. आणि जिथं 5 प्लेट भाजी खाताय तिथं 2.5 प्लेट भाजी खा. हेच तुमच्यासाठी काय आहे? औषध आहे. तो जास्त शिकलेला होता. तो म्हणला हे जेवण केल्यानंतर घ्यायचं का जेवणाच्या अगोदर घ्यायचं? विठ्ठल म्हणून देहादी इंद्रियाचं जे सुख आहे ना ते टिकून राहणारं सुख नाही महाराज. मर्यादित सुख आहे. एकदा भोगलं रे भोगलं ते सुख की पुन्हा वाटतंय आणखी घ्यावं. पण ऐका दादांनो, जे आत्म्याच्या ठिकाणी सुख आहे ना ज्ञानोबा म्हणून म्हणतात किम बहुना सोय जीव आत्मयाची लाह्य तेथ जी होय तया नाम सुख. ज्यांच्याकडे कुठलीच साधनं नाहीत भौतिक ते सुद्धा माणसं सुखी जीवन जगतात महाराज. आणि ज्यांच्याकडे सगळं असून सुद्धा दुःखी जीवन जगतात. त्याचं कारण एकच आहे की जे साधनं आपण मानतो आणि ज्याच्यात सुख मानतो त्या सुखाचा आणि या सुखाचा अर्थार्थी संबंध नाही. कारण ते जे आत्मिक सुख आहे ते भगवंताच्या नामानं प्राप्त होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात अशा भौतिक सुखाला काय लागावी? आगे लागोत्या या सुखा अशा भौतिक सुखाला आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. ज्या सुखामुळं देवाचं नाम आपल्या मुखात येत नसल अशा सुखाला काय लागावी? आग लागावी. आग. म्हणून आज पहिला दिवस आहे.
म्हणून नामाचं चिंतन आहे. तुकोबराने पहिला अभंगातला शब्द वापरलाय, आगी लागू. आता माझा प्रश्न आहे, भाऊ, आग लावणं बरं आहे का आग लागलेली पाहणं बरं आहे? पाहणं बरं आहे, दुसऱ्याच्या घराला आग लागली. लावलेली बरी का? नेमकं कोणतं बरं आहे? लावणंही बरं नाही आणि लागलेली पाहणंही बरं नाही. पण बहुतेक व्यवहारामध्ये माणसं आग लावणारे जास्त आहेत का आग विझवणारे जास्त आहेत? महाराज, थोडीच आग लागलेली असली का माणसावरी पेट्रोल निघून होतील. जावा जावाईत फक्त थोडस भांडण लागलेलं असावं महाराज, शेजारणीला कळावं, माय काम करून मेलीस की बघ कशी होती सण, कसं झालंय तुझं. आग लावण्याचं काम कोण करतात? माणसं करतात महाराज. दोन भाऊ सुखानं खायलेली असतील, तिसरा जातो आणि दोन चुली दुसऱ्या दिवशी तयार होतात. आग लावणारी माणसं व्यवहारामध्ये जास्त पाहायला मिळतील महाराज. एखादा मिळतो का पावलो पावली? पावला पावली माणसं आग लावणारी महाराज. बरं, दुर्जनाचं काम आहे काय लावायचं? सज्जनाचं काम आहे का आग लावणं? सज्जनाचं नाही, दुर्जन व्यक्तीचं काम आहे काय लावायची? आग लावायची. अहो, दुर्जनानं आग लावू द्या, दुर्जनाचं कामच आहे आग लावणं. पण भजन करणाऱ्या माणसानं त्याच्याकडे माळी येता त्यानं लावावी का आग? कमरे सर, माळीवाले ना लावू नये. बर, भजन करणाऱ्यानं तरी मग आग लावणं. बर, भजन करणाऱ्याचं सोडून द्या, कीर्तन करायनी. बर, कीर्तन करायचं सोडून द्या. जी आत्मस्वरूपाला प्राप्त झालेली महात्मीत की ज्यांचं जीवनच उद्धारासाठी आलेली त्यांनी तरी आग लावावी का? अहो, शस्त्रापूर्ण धुंडळून पहा, मोठ्या मोठ्या साधूंनी सुद्धा काय लावली? हे जाळी अली लंका, जाळी अली लंका, जाळी अली लंका. दुर्जन आग लावली याच्यात नवल नाही. आमच्या हनुमंतरायना सुद्धा काय लावली? आग लावली, आग. आणि महाराज, जगाच्या पाठीवर सर असं उदाहरण पाहायला मिळणार नाही. सामान्य कडब्याला आग लावली नाही, कपड्याला आग लावली नाही, तर सोन्याची लंका जाळून राख केली. राख महाराज, लंका दहन केली, लंका दहन केली. चौकडा हा लंका दहन केली, लंका दहन केली, लंका दहन केली, लंका दहन केली, लंका दहन केली. आलो म्हणते काच्याने, होती
पण आमच्या हनुमंताऱ्यानं आग लावली महाराज. सोनं सुद्धा जळून राग झालं. एका महात्म्यानं लावलेली आग आहे महाराज. कारण महात्म्याच्या ठिकाणी अग्नी हा ज्वलंत अग्नी असतो, ज्वलंत. आणि म्हणून बाबा आपल्यापासून जवळच किनगावच्या जवळ मळवण म्हणून गाव आहे. संत अग्निसंत माधव बाबा मळवणकर या महात्म्याला पदवीच आहे अग्नि साधू. कसला साधू? अग्नि साधू. आजही मळवणला काल्या दिवशी ते 5-7 फूट चुरवून ठेवलेले महाराज. तिथं उकारल्या जाते आणि उकारल्याबरोबर ज्वलंत अग्नी निघतो. कसला? ज्वलंत अग्नी निघतो, ज्वलंत. आणि त्याच्यावर काल्याचा महाप्रसाद शिजवला जातो महाराज. साधूचं जीवनच अग्निमय झालेले, अग्निमय. तो का म्हणे आम्ही झालो अग्नी, कामने आम्ही झालो अग्निरूप, कामने आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप. लागोलेली पाप पुण्य, लागोलेली पाप पुण्य, लागोलेली पाप पुण्य. कामने आम्ही झालो अग्निरूप, लागोलेली पाप पुण्य, लागोलेली पाप पुण्य. कामने आम्ही झालो अग्निरूप, लागोलेली पाप पुण्य, लागोलेली पाप पुण्य. साधूचं जीवनच अग्निमय झालेलं पाहायला मिळते महाराज. पण शरीर अग्निमय करण्यासाठी एक 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 पडदा अग्निमय व्हावा लागतो महाराज. जसं फळ पिकताना डायरेक्ट सगळं पिकत नाही, थोडं 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 फळ काय होतंय, पिकतय. त्या पद्धतीनं साधूचं शरीर सुद्धा डायरेक्ट अग्निमय होत नाही. मग हा अग्नी पेटतो महाराज. कुठून? भोपळ्यामध्ये गोड चिंतन आहे. नळपती येथे उपजती अंतराय, सायासाची जोडी मज तुमचे पाय. देवा हा अग्नी पेटतो बाबा, पण कुठून? जळतती येथे उपजती अंतराय. हा अग्नी साधूच्या अंतःकरणात पेट घेतो महाराज. आणि एकदा अग्नी पेटला रे पेटला की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो आणि शरीरच साधूचं अग्निमय होतंय महाराज. पण हा अग्नी जो आहे ना, हा नामरूपी अग्नी पेटलच याची गॅरंटी नाही. म्हणून काही उदाहरणं दिली जातात महाराज. काही साधू जन्माला येण्याच्या अगोदरच नामरूपी अग्नी पेटवूनच घेऊन आली महाराज. कोण? तत्वर उच्चार प्रल्हादी व्यंबला, उच्चार प्रल्हादी व्यंबला, तत्वर उच्चार प्रल्हादी व्यंबला, उच्चार प्रल्हादी व्यंबला. भक्त प्रल्हाद आईच्या उदरामध्येच नामरूपी अग्नी पेटला महाराज. नारायण 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 नामाचा अग्नी आईच्या उदरामध्ये पेटला महाराज. जन्माला आल्यानंतर सुद्धा नारायणा 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 नारायणा. त्या नारायण नामाची कृपा एवढी झाली भक्त प्रल्हादावर की 10 वेळा प्रयोग केला हिरण्यकशिपून लेकरला मारण्याचा.
पण एकही वेळा प्रयोग सक्सेस झाला नाही. आणि 11व्या वेळी हिरण्यकश्यपूची बहीण धावून आली. तिचं नाव होली. कथा रोज चालून ऐकायला. तिचं नाव होलिका. शेवटी भावाचा कैवार बहीणच येणार की. म्हणून जुन्या काळात माणसं म्हणायचे गावात एखादी तरी बहीण असावी. भांडणं लागले, वादविवाद लागला तर कोण धावून येते? बहीण धावून येते महाराज. तशी बहीण धावून आली. दादा तू घाबरू नकोस, मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की तुझ्या शरीराला अग्नी काय करणार नाही, स्पर्श करणार नाही. चिता रचली महाराजांनी सेवकाला सांगितलंय. अना भक्त प्रल्हादाला इकडे. स्वतः होलिका चितेवर बसली, लेकराला मांडीवर घेतलं आणि सेवकाला सांगितलं लावा अग्नी. अग्नी लावल्याबरोबर महाराज चितेमध्ये जिला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होलिकेला, पण होलिका एका क्षणात जळून भस्म झाली. आणि भक्त प्रल्हाद जसा चेंडू टिपकावा त्या न्यायानं त्या अग्नीतून बाहेर आले. कळवळीनं विनंती केली ब्रह्मदेवाला होलिकेनं, भगवान तुमचा वर होता, पण वर असून सुद्धा माझ्या शरीराला अग्नीनं स्पर्श केला. ब्रह्मदेवानं सांगितलं तुला वर होता अग्नी स्पर्श करणार नाही म्हणून, पण तू अग्नीचा प्रयोग माझ्या भक्तावर केलास, माझ्या भक्तावर केलास, त्यामुळं तुला जळून भस्म व्हावं लागलं. याच्याहून एक बोध घ्यायचा की साधूचं शरीर हे नामरूपी अग्नीची एवढी मोठी ताकद आहे की त्याला सामान्य अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा अरे हा नामरूपी अग्नी एवढा बलवान आहे, मग असा अग्नी आमच्या मुखात असण्यापेक्षा ज्या सुखामुळं, ज्या भौतिक सुखामुळं असा नामरूपी अग्नी आमच्या मुखकमलामध्ये येत नाही, अशा सुखाला आगी लागू तया सुखा जेने हरी नये मुखा. जेने हरी म्हटलंय, हरीच का म्हटलंय? राम नाही का, कृष्ण नाही का, वामन कच्छ मच्छ वराह नाहीत का? इथं हरी शब्द वापरलाय. तसा हरी हा शब्द हरेर नावाच्या धातूपासून, मराठी व्याकरणाचा भाग आहे, हरेर नावाच्या धातूपासून हरी शब्दाची उत्पत्ती होते. आणि हरेर या शब्दाचा मराठी शब्दकोशामध्ये असा अर्थ आहे जो हरतो त्याला हरी म्हणतात. मग काय काय हरतो? हे हरी आला होता, हे हरी आला, हे हरी आला मग कैसी भय चिंता. हरी आल्यानंतर भयही राहत नाही, चिंताही राहत नाही महाराज. हे सामर्थ्य कोणाचं आहे? हरी शब्दाचं आहे महाराज. म्हणून जेने हरी नये मुखा. म्हणून आपल्या पत्रिका केवढी मोठी कार्यक्रमाची असू द्या, कार्यक्रमात सुद्धा राम जागर टाकला जातो का? कोणता जागर? हरी जागर. हरी जागर. हरीची किमयाच वेगळी महाराज. हरीबद्दल बोलत असताना जवळजवळ ज्ञानोबरायांनी हरिपटामध्ये 42 ते 43 प्रमाण दिलेत. कशाचा महिमा सांगायचा? फक्त हरीचा. संसारासारखं एवढं मोठं व्यसन नाही, असलं व्यसन दांडग सुद्धा संपवण्याचं सामर्थ्य हरी शब्दात आहे महाराज. ज्ञानदेव म्हणे
हरी जप करणी तुटील धरणी प्रपंचाची असलं मोठं दांडग दुःख सुद्धा महाराज एका क्षणात संपवण्याचं सामर्थ्य हरी शब्दामध्ये आहे. हरी उच्चारणी ज्ञानदेव म्हणे नाम जपा परंपरा ज्ञानदेवी रम्य रमणे समाधान हरीचे चिंतन ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शब्द. आता हे सगळा हरिपट म्हणून वेळ घेत नाही. तुम्ही उद्या हरिपट चालू असताना प्रमाण लिहित बसा. 42 ते 43 प्रमाण आहेत. कोणाचा महिमा सांगतात? फक्त हरी शब्दाचा. आणि म्हणून वय झालं का बाबा, वय झालं की नातरुंड पोरं म्हणतात बाबा उगा आता घरात बडबड करू, काय करत बसा हरी हरी म्हणत बसा. हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही रात्रंदिवस माणसानं हरिहरी म्हटलं पाहिजे. महाराज नाथ महाराज तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता तयान मागुता जन्म घेणे. नाथ बाबा तर म्हणतात पुन्हा जन्म आणि मरण सुद्धा महाराज त्या जीवाला येत नाही. ज्यानं हरीचं काय केलंय? स्मरण केले स्मरण. आणि म्हणून जेने हरी नये मुखा. महाराज मुख म्हणजे तोंड. या तोंडाला खूप मोठी किंमत आहे आयुष्यामध्ये दादांनो. जी किंमत तुमच्या ऐश्वर्यानं मिळत नाही, जी किंमत तुमच्या शरीरानं मिळत नाही, जी किंमत तुमच्या सत्तेनं मिळत नाही, ती किंमत फक्त आपल्या बोलण्यानं मिळते महाराज. पण आपलं बोलणं तसं पाहिजे. कसं? ज्ञानावर आहे म्हणतात साच आणि मवा मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. माणसाचं बोलणं एवढं गोड असावं महाराज की बोलल्याबरोबर माणसाचं मन जिंकता आलं पाहिजे. म्हणून मोठी मोठी माणसं महाराज बोलण्यावर अत्यंत महाराज शबरीसारखी माता सुद्धा, पण आपल्या बोलानं आणि नामानं देवाला स्वतः शबरीच्या पर्णकुटीत जावं लागलं महाराज. बोलण्याची मुखाची ताकद सांगतोय. आपलं बोलणं असं पाहिजे एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा. वाचन हरी हरी म्हणावा तेने ब्रह्मानंद होय आगवा. संत समागम उधरावा आणि तेने ब्रह्मानंद होय आगवागा. हे सामर्थ्य आपल्या बोलण्यामध्ये. म्हणून जोपर्यंत बोलता येतंय का तोपर्यंत चांगलंच बोला.
एकदा का बोलणं बंद झालं का पुन्हा उपयोग नाही महाराज. बोलणं बंद झाल्यानंतर सांगाय जरी गेलात का तरी पुढचेली कळत नाही ना. पुढचेली एक जणांना महाराज असली प्रॉपर्टी कमवली, भव्य दिव्य 4 मजली बिल्डिंग बांधली आणि वय झालं आणि वाचा बंद झाली. काय बंद झाली? वाचा. दारात एक सुंदर वटवृक्षाचं झाड लावलं होतं. 4-5 पोरं होते. पोरं म्हणले बाबाले आता बिल्डिंग मध्ये जमत नाही, एसी जमत नाही, फॅन जमत नाही, कॉटवर जमत नाही, म्हणून एक खाट टाकला आणि त्या वटवृक्षाच्या झाडाखाली घराच्या बाहेर म्हातारं काढलं. काय बंद झाली? वाचा बंद झाली. पण महाराज आयुष्यभर कमवलेलं असतंय माणसानं. अशा माणसाची संपत क्वाटवर बसल्या बसल्या सुद्धा लेकराकडं बघायचं, नातवाकडे बघायचं आणि खुणा करून सांगायचा व्यवहार कसा करायचा आहे. एक दिवस सकाळी सकाळी उठल्याबरोबर सारखं बाबा असं करू लागले. काय करू लागले? असं करू लागले. पोरायली वाटलं नक्की बाबाईनी 10-5 लाखाचं गतुडं बांधून कुठंतरी ठेवलंय की. पण हात समोरच्या भिताडाकडे कडत होत्या मावशीकडे बसलेल्या. माग वळून बघू नका, तिकडे बघून करीत होता. पोरायला वाटलं नक्की त्या भिताडात काय आहे. मला 4 मजली बिल्डिंग बांधलेली. पोरांनी एक साईड खालून उकरायला चालू केली. बाजूला उकरून काढली पण भिंतीत काही सापडलं. बाबांनी दिशा बदलली पुन्हा इकडं डोंगरी महाराजाकडे चालू केला हात. आखं भितड काढलं पण काही सापडलं म्हणले आता 2च भिंती राहिल्यात. वय झालेली भिंत असली तरी नक्की असं म्हणले काय सांगता येते, काय ठेवलंय ते. म्हणून इकडल्या भितडाकडे बघितलं पण इकडल्या भिंतला सुद्धा काही सापडलं. म्हणले आता लास्टची भिंत राहिली. महाराज पाठीमाग पोर बसलेली होती गप्पा मारीत. पोराईकडे हात असा होऊ लागला सारखं. नक्की म्हणले पाठीमागच्या भिंतलात असेल. 4 भिंती पाडल्या पण काही सापडलं नाही. जातानी सज्जन व्यक्ती एक जात होता. पोरं म्हणले काय करावं, बाबा सारखा असा हात करायलेत, आम्हाला काही कळाना गेलंय. काय गुहे? तो सज्जन व्यक्ती म्हणला घाबरू नका, मेडिकलला जा म्हणला. 5 मिनिटात 1.25 लाख रुपयाचं इंजेक्शन देतात आणि इंजेक्शन दिल्याबरोबर माणूस 1 मिनिट बोलतो. माणूस काय होतो 1 मिनिट बोलतो. पोरं तर खुश झाली महाराज. पैसे जवळ नव्हते, गिर्याम सरकड होते, आणले पैसे आणि दिले दवाखान्यात. 1 मिनिट बोलण्यासाठी इंजेक्शन दिल्याबरोबर बोलायला चालू केलं. तो म्हणला पोराय हो, अरे लहानाचं मोठं केलं तुम्हाला, एवढ्या कष्टामधून घर बांधलं आणि तुम्ही मात्र एका दिवसात घर पाडून टाकलं. पोरं म्हणली बाबा तुम्हीच तर म्हणत होतात पैशाचं काय ठेवलंय, गाडगं तुडं कुठं तरी भिताडात ठेवलंय. बाबा म्हणले पोराय हो, पैशाचं गातुडं गाडगं नाही, शेजारीनं आपली पीठ चाळायची चाळणी घेऊन गेली. शेजारीनं आपली पीठ चाळायची चाळणी घेऊन गेली ती सांगत होतो. महाराज जोपर्यंत वाचाय न मेघे माझी वाचा तुटी, वाचेला प्राधान्य दिलं नाही पाहिजे. का? कारण व्यर्थच बडबड करीत असेल वाचा, काय प्राधान्य द्यावं त्या अनंत वाचाळ. बरळ ती बरळ
त्या कैसोनी गोपाळ पावे हरी म्हणून तुकोबराय म्हणतात आगी लागो तया सुका जेने हरी नये मुखा. आपल्या मुखात हरी आला पाहिजे महाराज, नाहीतर आपल्या तोंडानं नाथ बाबा म्हणतात स्तुती करण्याच्या ऐवजी जर निंदा झाली तर काय होतंय. हरी भक्ताची स्तुती नाही केली तिने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लादली मुका झालो वाचा गेली. साधू संताची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली तिने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लादली. ओ माय बापा, अरे या मुखानं नाही सत्य बोलता आलं नका बोलू, पण खोटं तरी बोलू नका. म्हणून ही मुख असं साधन आहे दादांनो. ही एक प्रकारचं नाही, 4 प्रकारचं मुख या. किती प्रकारचं? 4 प्रकारचं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. पण तुकोबाराय मात्र म्हणतात आमच्या मुखामध्ये देवा अखंड देवाचं स्मरण राहावं. का? कारण जीवनामध्ये दुःख तर प्रत्येकाच्याच वाटेला येणार आहेत, पण कितीही मोठी विपत्ती जरी आयुष्यामध्ये आली ना तरी देवाचं नाम सोडणार नाही. अभंग का विपत्ती का विपत्ती का विपत्ती का विपत्ती नामाचं एवढं मोठं सामर्थ्य की जीवनामध्ये कितीही मोठं आयुष्यामध्ये दुःख होऊ द्या महाराज, जर पांडुरंग परमात्मा आपल्या चित्तात असेल तर त्या दुःखाचं फारसं दुःख वाटत नाही. पांडुरंग राहू चित्ती, सामर्थ्य एवढं मोठं आहे महाराज नामाचं. जर माणसानं कानाडोळा केला काही बिघडत नाही. फार झालं तर लौकिक दृष्ट्या काही काळ मर्यादित त्रास होईल, पण महाराज जर देवानं वाकडी नजर केली का आयुष्यामध्ये, तुकोबराय म्हणतात देव झाला पाठी मोरा नसते विघ्ने तिघरा वावा तिघरा नसते विघ्ने तिघरा देव झाला पाठी मोरा नसते
घरा नसती विघ्ने येते घरा नसती विघ्ने तुमच्या नरडीला धरा वाटायला गळाच कापून घ्या वाटणार एवढा दिवसभर प्रवासन कीर्तन शिनाऱ्याला पण तुमचा आवाजन लपन बघितलं मला सुद्धा उड्या मारा वाटायला देव झाला पाठीमोरा नसती विघ्ने येते घरा महाराज अपेक्षा जरी केलेली नाही का असली दांडगी दुःख दारात येऊन राम राम घालते कोण देव झाला पाठीमोरा असली जरी दुःख आयुष्यामध्ये आली ना महाराज माणसानं घाबरायचं नाही माणसानं घाबरायचं नाही फक्त चाडी एकच धरायची काय नामाच्या चिंतनी 12 वाटा पळती विघ्ने अहो मोठी मोठी विघ्न आलेली सुद्धा महाराज या नामरूप चिंतनानं धावत पळत सुटतात महाराज सामर्थ्य एवढं मोठे कुणामध्ये नामाच्या चिंतने आणि असं नामाचं चिंतन जर आपल्या मुखामध्ये येत नसल तर तुकोबाराय म्हणतात सगळं जळून जावं काय काय हे जळो समोळा सगळं जळून जावं आणि तेही मुळात काय काय जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ महाराज एखाद्याला वाटतंय आपल्याकडं खूप पैसा आहे आपण देवाचं नाव घेतलं काय आणि नाही घेतलं काय काय परिणाम होणार आहे पण महाराज शेवटच्या अंतकाळाच्या वेळेस आठवण होते जीवाला की अरे आजपर्यंत हे सगळं कमवलं पण सोबत काहीच नाही शेवटी महाराज सगळा चित्रपट आयुष्यभर केलेला अंतकाळाच्या वेळेस आठवतो आणि मग वाटतंय आयुष्यभर ज्यांची सेवा केली ते कोणीच कामाला आले नाहीत म्हणून जळोती समूळ कोण कोण धन संपत्ती उत्तम कुळ एखाद्या मोठ्या घरात जन्माला असला तरी ते जळून जावं का कारण अभिमान चांगला नाही महाराज संतांची ते आप्त न होती ते संताच्या घरात जन्माला आला म्हणजे तो संतच होईल असं आहे का कलेक्टरच्या घरी मुलगा जन्माला आला तो कलेक्टरच होईल असं आहे का इंजिनियरच्या घरी इंजिनियर जन्माला आला म्हणजे इंजिनियरच होईल का नाही महाराज नावाचा इंजिनियर होईल पण तो गुणानं तोच होईल गॅरंटी नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ का हो तुकोबाराय तुमची काही आणखी अपेक्षा आहे का तुकोबाराय म्हणतात फक्त एकच अपेक्षा आहे की देवानं आम्हाला जन्म दिलाय ना तर फक्त त्या भगवंताची आम्हाला सेवा करावी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा आणि जेणे घडे तुझी सेवा महाराज आयुष्यामध्ये सेवा घडावी काही घडो अथवा न घडो माणूस जेवला ना
पात्र जरी उचलले का ती सुद्धा काय आहे, शेवाच आहे. जाळून काढलं ती सुद्धा शेवाच आहे. अन्नदान केलं ती सुद्धा शेवाच आहे. सप्ताहाला पट्टी दिली ती सुद्धा शेवाच आहे. आणि कीर्तनात येऊन रोज बसलं कीर्तन ऐकलं ती सुद्धा शेवाच आहे ना. कारण 9 प्रकारची सेवा सांगितली. श्रवणम कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंद्यम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्तिनाम सेवाया. म्हणून मी सांगत असतो बाकीच्या सेवा घडो अथवा न घडो, मानवाकडून 3 सेवा घडाव्यात. नंबर 1, जन्मदात्या मायबापाची सेवा घडावी. महाराज उपकार आहेत आपल्यावर मायबापाचे. तरी ज्यांनी ही सृष्टी दाखवली, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, वाढवलं, पोसवलं, किंबहुना आयुष्याची चिंता ज्या मायबापांनी केली त्यांची सेवा घडावी. कारण जोपर्यंत मायबाप आहेत घराचा आधार आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे घरातला आधार जिवंत आहे. दादांनो, वटवृक्षासारखा बाप उभा असतो. आणि जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत घरातली समृद्धी, आनंद, किंबहुना मायेचा सागर आहे महाराज मातृशक्ती म्हणजे. आणि म्हणून मायबापाची सेवा करावी. नंबर 2, ज्या सद्गुरूकडून किंबहुना गुरुकडून ब्रह्मज्ञानाचा उपदेश झालाय त्या सद्गुरूची किंबहुना गुरुची सेवा घडावी. तो गुरुही कसा असावा, ब्रह्मनिष्ठ आणि क्षत्रिय असावा. अशा सद्गुरूची जर सेवा घडली तर महाराज सर्वांना प्रमाण पाठ आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. म्हणून मायबापा हो, आपल्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची सेवा घडावी. आणि नंबर 3, जेने हा जीव दिला दान, ज्या भगवंतानं आपल्याला हा जीव दान दिलाय ना त्याची सेवा घडावी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवा जेने घडे तुझी सेवा. देवा तुझी सेवा घडावी बाबा मला. कारण बाबा अरे उपकार आहेत महाराज देवाचे आपल्यावर. एका व्यक्तीला रात्रीच्या 3 वाजता थरथरी सुटली, हृदय हलू लागलं त्याचं सगळं. तो घाबरला, सगळ्या अंगाला घाम आला. तो म्हणला आता आपलं काही खरं नाही. जवळ कोणीच नव्हतं महाराज. शेजाऱ्याचा तसाच उठून गेला आणि शेजाऱ्याच्या घराचा कोंडा वाजवला. घरची जागी झाली. बघा म्हणला माझ्याकडं तब्येत माझी बिघडली, मला आत्ता हॉस्पिटलला घेऊन जा. शेजारची म्हणली आयुष्यभर गोड बोलला नाही, आयुष्यभर नीट आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही, पण वेळ आली का महाराज, वेळ आली की माणसं लक्षात येतात. माणसंच जिंकली पाहिजेत महाराज. पुन्हा शेवटला दुःखाच्या काळात धन कामाला येत नाही, बाकी ऐश्वर्य कामाला येत नाही, सत्ता कामाला येत नाही, फक्त माणसं असंही वाटतात. पण अनुभवी व्यक्ती होता. तो म्हणला अरे जे झालं असेल ती झालं असेल आयुष्यामध्ये, उचला आणि जा दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये घेऊन गेले महाराज, ऍडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं फक्त आम्ही तुम्हाला पुण्यापर्यंत जाईपर्यंतच औषध देऊ शकतो, पुण्यात गेल्यानंतर गॅरंटी आमची नाही. पुण्यापर्यंत गेले. डॉक्टरनी पाहिलं, डॉक्टरनी सांगितलं तुमचं ऑपरेशन इथं होऊ शकत नाही, तुम्हाला अमेरिकेला घेऊन जावं लागेल. धनवान होता व्यक्ती महाराज, लगेच स्वतः आपल्या स्वतःसाठी विमान केलं आणि अमेरिकेला गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर डॉक्टरांनी पाहिलं
पेशंटला विचारतात, फक्त काळजी करू नका, तुमचं ऑपरेशन सक्सेस होईल. 2 तास त्या व्यक्तीचं हृदय काढलं आणि काचाच्या भांडीत ठेवलं आणि ऑपरेशन डॉक्टरांनी केलं. ऑपरेशन सक्सेस झालं. 1 महिना व्यक्ती हॉस्पिटलमध्ये राहिला, फ्रेश तब्येत झाली आणि डॉक्टर त्या व्यक्तीला भेटायला आले. आल्याबरोबर ती व्यक्ती डॉक्टरना विचारते, डॉक्टर साहेब 1 महिनाभर तुमच्या हॉस्पिटलमध्ये राहिलो, तुम्ही माझं ऑपरेशन केलं, 2 तास माझं हृदय तुम्ही काचाच्या भांडीमध्ये ठेवलं, सांगा तुमचं बिल किती झालं? डॉक्टरांनी सांगितलं 20 लाख रुपये बिल झालं तुमच्या या ऑपरेशनचं. म्हणल्याबरोबर तो माणूस ढसा रडायला लागला. माणूस ढसा रडू लागला. डॉक्टरांना वाटलं याच्याकडे 20 लाख रुपये नाहीत म्हणून रडतोय काय. डॉक्टर म्हणले 20 लाख देऊ नका, 10 लाख रुपये द्या, पण रडणं बंद करा. पण तरी सुद्धा ती व्यक्ती हुंदके देऊ रडत होती. महाराज डॉक्टर म्हणतात 10 लाख रुपये तुमच्या जवळ नसतील बाबा, 5 लाख रुपये द्या, पण तुम्ही रडू नका, तुमचं ऑपरेशन डबल करावं. पण ती व्यक्ती रडणं थांबवत नाही. शेवटी डॉक्टर म्हणतो, बाबा तुमच्याकडे 1ही रुपया नसला तरी नका देऊ, माझं घरचंच हॉस्पिटल आहे आणि घरचंच मेडिसिन आहे, 1ही रुपया देऊ नका, पण तुमचं रडणं बंद करा. त्यावेळेस ती व्यक्ती महाराज म्हणते, डॉक्टर साहेब तुमचे 20 लाख रुपये देण्या इतकी माझी ताकद नाही असं नाही, तुम्ही 1 कोटी रुपये जरी मागितले असती तरी मी तुम्हाला 1 कोटी रुपये दिले असते. डॉक्टर साहेब तुम्ही 2 तास माझं हृदय काचाच्या भांडीमध्ये ठेवलं आणि ऑपरेशन केलं, 20 लाख रुपये बिल झालं. माझ्या भगवान परमात्म्यानं मला 100 वर्ष माझ्या केसालाही धक्का लागू दिला नाही. देवाचं बिल कुणं घ्यायचं? म्हणून दादांनो, आयुष्यामध्ये मिळालंय ना सुख आणि मिळालंय ना शरीर चांगलं, तोपर्यंत त्याचा विनियोग करून घ्या आयुष्यामध्ये. कारण संतांची संगत, चांगल्याचा सहवास हेच जीवनाला उद्धाराला कारणीभूत ठरतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशा भौतिक सुखामुळे जर देवाचं नाम आपल्या मुखात येत नसल तर आगी लागू तया सुखा जेने हरी नये मुखा. आणि म्हणून सुंदर असं नियोजन समस्त सोमवंशी नगर यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीराम कथा ज्ञानयज्ञ, अखंड हरिराम सप्ताह संपन्न होत आहे. आता बरीचशी मंडळी उपलब्ध आहेत. त्यामध्ये आमच्या या ठिकाणी डोंगरे सर असतील, विनेकरी बाबा असतील. इकडं 8 दिवस झालं सप्ताह चालू आहे महाराज. एवढी सेवा, रात्री 12-1 वाजेपर्यंत जागर, सकाळी काकडा, पुन्हा भागवत कथा, दिवसभर अन्नदान. एवढा 8 दिवस सीन आलेला असून सुद्धा खाडे महाराजांचं कीर्तन आहे म्हणल्याबरोबर मला दुपारपासून फोन होते, महाराज जेवायला इकडं. ग्रॅम सर आहेत, अत्यंत माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम आहे सरांचं. त्याचबरोबर या वयात सुद्धा बाबा अगदी येण्याच्या अगोदरच थांबली महाराज वाट बघत आमच्या माऊलीकडं, पंचाळ माऊलीकडं आमच्या. त्याचबरोबर गावातील उपस्थित भजनी मंडळ असतील. आणि सुरुवातीपासून बोललो की लोणचं मुरलेलं आहे. माझा दिवसभर शीन आलेला होता. प्रवास विष्णू महाराज आम्ही सोबत होतो दिवसभर कीर्तन प्रवास केल्यामुळं बोलायताना सुद्धा आता त्रास होतोय. कारण हा प्रेड म्हणजे रोज 2-2, 3-3 कीर्तनाचा प्रेड आहे. पण ते मोळवंचे असल्यामुळं मला ही शक्ती मिळाली आणि बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पेटी मास्तर असतील, मृदंगाचार्य महाराज मंडळी असतील, त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी उपस्थित भाविक, सर्वांचा नामोल्लेख करणंही शक्य नाही. म्हणून जमलेले सर्व भाविक तुमच्यासह बरं का. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. सुंदर असं माझं कीर्तन कुठेही लातूरमध्ये असलं की सप्ताहामधले तर तुम्ही करतात, पण कुठेही कीर्तन असलं की या ठिकाणी माकुडे सरांच्या माध्यमातून संपूर्ण कीर्तनाची शूटिंग केल्या जाते. युट्यूबला पुन्हा मला व्हॉट्सअपला टाकतात.
पुन्हा फेसबुकला माझ्या टाकतात. म्हणून सुंदर असं सरांचंही सहकार्य खूप मोठं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी, आराध्य दैवत जागृत हनुमान आणि विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. दुसरी सूचना द्यायची ती म्हणजे अशी, सुंदर असं सर्वांना कल्पना आहे, आपल्याच या अंबाजोगाई लातूर रोडवर या ठिकाणी लोखंडी सावरगावच्या जवळ अर्धा एकर जमीन संस्थानला दान दिलेली आहे. 4-5 गावच्या शिवेवरती लोखंडी सावरगाव, संगाव, उमराई, चनई अशा 4-5 गावच्या शिवेवरती सुंदर अशी लहान मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे. तुम्ही युट्यूबला, फेसबुकला कुठेही पाहिलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल. कार्य भव्य असं कार्य आहे. 79 विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेतात. जवळजवळ 13 ते 14 मुलं कीर्तन करतात. 5-7 विद्यार्थी सुंदर मृदंग वाजवतात. म्हणून आपल्याही नात्यातला कुठल्याही पद्धतीचा एखादा विद्यार्थी असेल, कोणाची आई वारली असेल, वडील वारलेले असतील, असा जरी एखादा विद्यार्थी असेल, त्याला सुद्धा संस्थेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. जेवढं संस्थेला देता येईल योगदान तेवढंच द्या. राहिलेला त्याचा राहणं, खाणं, पिणं, शाळेचा खर्च आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो. म्हणून सुंदर असं कार्य आहे. श्री क्षेत्र शिवगड संस्थान म्हणून आहे. कधी आलात तिकडं नक्कीच संस्थेला भेट द्या. पुनश्च एकदा सर्वच भजनी मंडळी MITचं या ठिकाणी रामेश्वरला कार्यक्रम असल्यामुळं गेलीत. त्यांची या ठिकाणी उणीव मला भासत आहे. पण तरी सुद्धा लुंगे दाट असण्यापेक्षा ज्वारीचे ज्वारी दाट असण्यापेक्षा पातळ जरी असली, महाराज उतार चांगला येतोय. तसं मोजकी जरी भजनी असली तरी आनंदाला सीमा. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर.